नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत अभ्यासणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजे कोणतीही कंपनी, कोणतीही संस्था ज्या पद्धतीने भांडवल उभारणी करते, वित्ताची बाजू सांभाळते, म्हणजे संस्थेत येणारा वित्त ते कोणकोणत्या मार्गाने येतं, त्याचे स्रोत कोणते याविषयी अभ्यासणार आहोत. एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, हा जो दुसरा धडा आहे हा बोर्डाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. हा धडा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत करायचा म्हणजे करायचाच आहे. आणि पुढेही भविष्यात कॉमर्स फील्डमध्ये जाल तेव्हा याच्यात सांगितलेले जे भांडवलाचे स्रोत आहेत किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय कराल तेव्हा याच्यात सांगितलेले जे भांडवलाचे स्रोत आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला याविषयी माहिती असणं, ते कसे उभारलं जातं, त्याच्याविषयी कोणकोणत्या अटी, नियम, तरतुदी आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूयात. प्रकरण दुसरे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. आता या प्रकरणामध्ये आपण मालकीचं भांडवल म्हणजेच भाग आणि प्रतिधारण नफा, तसेच कर्जाऊ भांडवल म्हणजेच कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, अमेरिकन ठेवपावती, जागतिक ठेवपावती, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था आणि व्यापारी कर्जे याविषयी अभ्यासणार आहोत. मालकीचं भांडवल म्हणजे काय? मागच्या प्रकरणात आपण अभ्यासलं, जे संस्थेचं स्वतःचं असं भांडवल आहे. आणि कर्जाऊ भांडवल म्हणजे काही कालावधीनंतर आपल्याला ते परत करायचंय. मालकीच्या भांडवलावर आपल्याला लाभांश द्यावा लागतो, तर कर्जाऊ भांडवलावर आपल्याला व्याज द्यावं लागतं. लक्षात घ्या. सुरुवात करूयात. प्रस्तावना. कुठल्याही उद्योग व्यवसाय घ्या, याच्यामध्ये प्रत्येक कार्य पार पाडण्यासाठी वित्त महत्त्वाचं असतं. म्हणजे कुठल्याही यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली ही त्या व्यवसायाचे वित्त, भांडवल म्हणजेच पैसा असते. मग आता आर्थिक पाठिंबा असेल तरच कुठलंही कार्य होतं, बरोबर? पैसा आहे तर सगळं आहे. असं म्हणतात की पैशाने सगळं काही खरेदी करता येत नाही, पण पैसा असेल तर खूप काही करता येतं. व्यवसायात तर मात्र पैसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्यांच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्था ही आधुनिक व्यवसाय संस्था आहे, तसंच मोठा उपक्रमही आहे. अशा संस्थेस मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते, म्हणून इथं भांडवल निर्मितीला किंवा भांडवल संचयाला जास्त महत्त्व दिलं जातं. भांडवल निर्मिती म्हणजेच कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया. परत एकदा, भांडवल निर्मिती म्हणजे काय? कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया. आता याविषयी खालील तक्ता नीट पहा. वित्त पुरवठ्याचे स्रोत. मग कुठली कंपनी असू द्या किंवा मोठी संस्था असू द्या, संयुक्त भांडवली संस्था असू द्या, सार्वजनिक खाजगी कंपन्या असू द्या, त्यांचे वित्त पुरवठ्याचे स्रोत कोणते असतील? तर दोन प्रकारचे स्रोत आहेत. एक मालकीचं भांडवल, हक्काचं ॲथोराइज्ड कॅपिटल, आणि दुसरं कर्जाऊ भांडवल, कर्ज म्हणून घेतलेलं बाहेरच्या व्यक्तींकडून भांडवल. ठीक आहे. मग मालकीचं भांडवल कुठलं? कंपनीने भाग विक्री केली तर ती कंपनीचं मालकीचं भांडवल असतं, कारण जे भाग खरेदी करतात ते कंपनीचे सभासद होतात, कंपनीचे मेंबर होतात, कंपनीचे मालक असतात, भागधारक असतात, बरोबर? मग भाग दोन प्रकारचे, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आणि त्याचबरोबर संस्थेला झालेला जो नफा आहे त्यातल्या नफ्याचा काही भाग राखीव म्हणून ठेवला जातो आणि तो परत धारण केला जातो, तो प्रतिधारण नफा. हे संस्थेचे काय? मालकीचं भांडवल आहे, जे संस्थेला परत करायची गडबड नाहीये. पण कर्जाऊ भांडवल म्हणजे जर कंपनीने कर्ज रोखे विक्रीस काढले, जनतेकडून ठेवी स्वीकारल्या, बंधपत्रे विक्रीस काढले, जागतिक ठेवपावती, अमेरिकन ठेवपावती, बँकेकडून कर्ज घेतलं, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलं, व्यापारी कर्ज घेतलं, तर ते होतं कर्जाऊ भांडवल. याच्यावर आपल्याला व्याज द्यावं लागतं. यालाच अंतर्गत आणि बहिर्गत स्रोत असे म्हणतात. बाह्य स्रोत म्हणजे संस्थेच्या बाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी, आणि अंतर्गत स्रोत म्हणजे संस्थेच्या संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी. पाहूयात
मालकीच्या भांडवलाचे स्रोत. आता मालकीच्या भांडवलाचे स्रोत कोणते आहेत? आपण पाहिलं भाग आणि प्रतिधारण नफा. मालकाच्या म्हणजेच भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजे मालकीचं भांडवल होय. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवतात. मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हणतात. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बरेचसे शब्द हे नवीन आहेत, त्याचा अर्थ एकदा तुम्ही समजून घेतला, त्या कन्सेप्ट एकदा तुमच्या क्लिअर झाल्या की काहीच अडचण येणार नाही. पहा, मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक म्हणजेच फ्लोविंग बॅक ऑफ प्रॉफिट असे म्हणतात. कंपनीच्या नफ्याची कंपनीच्या व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे असा याचा अर्थ होतो. निधी उभारणीचा हा अंतर्गत स्रोत आहे. मालकीचे भांडवल म्हणजे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारं भांडवल. हे कंपनी विसर्जनाच्या वेळीच परत केलं जातं. भाग भांडवलाच्या रूपातील मालकीचे भांडवल हे नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत आहे. नंतरच्या काळातही अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग होतो. तथापि संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत असू शकत नाही. जेव्हा कंपनीला नफा होईल, त्यातून जेव्हा राखीव ठेवला जाईल आणि सगळ्या भागधारकांची इच्छा असेल तेव्हाच तो नफा आपण पुनर्गुंतवणूक म्हणून वापरू शकतो. भाग भांडवल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा असा प्रकार आहे. कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवतात. ही भाग भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल म्हणजे ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणून ओळखली जाते. ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केलेली असते. याविषयी आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं. आता पाहूयात कंपनीचा वित्त उभारणी करण्याचा म्हणजे मालकीच्या भांडवलाचा महत्त्वाचा स्रोत म्हणजेच भाग. आता पाहूयात भागाची व्याख्या. बघा, कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 84 नुसार भाग या संज्ञेची व्याख्या अशी आहे. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. लक्षात घ्या, समजा आपल्याला कंपनी उभा करायची, तुमची आणि माझी म्हणून मोठी कंपनी उभा करायची. आता फार मोठे मोठे आकडे असतात, ते करोडोंमध्ये बिलियन मिलियनमध्ये आकडे असतात. आपली कंपनी छोटीशी आहे, समजा मोठी कंपनी आहे पण भांडवल आपण छोटंसं घेऊ म्हणजे आपल्याला आकडेवारी सोपी जाईल लक्षात घ्यायला. समजा 1 लाख रुपये आपलं भाग भांडवल आहे. मग आपण भाग विक्रीस काढले, 1 लाख रुपयाचे भाग विक्रीस काढले. समजा 10 रुपयाचा एक भाग, असे 10,000 भाग आपण विक्रीस काढले, बरोबर झाले 1 लाख रुपये. म्हणजे आपल्या 1 लाख भाग भांडवलाचा एक हिस्सा म्हणजे 10 रुपयाचा एक भाग. आलं का लक्षात? म्हणजे भाग भांडवलाचा एक छोटासा हिस्सा म्हणजेच भाग होय. बघा, भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय. कंपनीचे भांडवल असे छोट्या छोट्या भागात विभागलेले असते. असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजेच भाग होय. प्रत्येक छोट्या हिश्श्याचं मूल्य म्हणजे भागाचं दर्शनी मूल्य. मग या भागाचं मूल्य जे आपण म्हटलं 10 रुपये, ते काय झालं? दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य हे खूप कमी किमतीचं असतं, म्हणजे अल्पमूल्याचं असतं. त्यामुळे आम जनता म्हणजे सर्वजणच भाग खरेदी करू शकतात आणि भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकतात. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला भागधारक असे म्हणतात. आणि ती कंपनीची सदस्य असते. जी भाग खरेदी करते ती भागधारक किंवा ती कंपनीचं सदस्य असं तिला संबोधलं जातं. आता पाहूयात भागाची वैशिष्ट्ये. पहा, पहिलं वैशिष्ट्य अर्थ. भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे. दुसरं वैशिष्ट्य मालकी हक्क. भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. भाग हे भागधारकाचा कंपनीवरील मालकी हक्क दर्शवितात. जो भागधारक तो कंपनीचा मालक. तिसरं अनुक्रमांक. भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल, म्हणजे भौतिक स्वरूपात भाग असतील तर प्रत्येक भागात स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखल्यावर म्हणजे शेअर सर्टिफिकेटवर नमूद केलेला असतो. चौथं वैशिष्ट्य हक्क असल्याचा पुरावा. साहजिकच आहे, आपण भाग खरेदी केलेत म्हणून आपल्याला भाग भेटलेत आणि ते जे भाग प्रमाणपत्र आहे किंवा भाग दाखला आहे हा आपला हक्क असल्याचा पुरावा आहे. बघा,
भाग प्रमाणपत्र हे कंपनीने तिच्या सर्वमान्य मुद्रेअंतर्गत जारी केलेले असते. भाग मालकीचा हक्क दर्शवणारा एक दस्तऐवज आहे. भाग ही कोणती दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्र स्वरूपात असते आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ती रूपांतरित केली जाते. पुढे पहा, 5वं वैशिष्ट्य, भागाचं मूल्य. प्रत्येक भागाला विशिष्ट असं मूल्य असतं. ते 3 प्रकारचं असतं. पहिलं, दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू. भाग प्रमाणपत्रावर भागाची जी रक्कम नमूद केलेली असते, आता समजा मी मगाशी म्हटलं 10 रुपयाला एक भाग, मग 10 रुपये ही झाली फेस व्हॅल्यू. घटनापत्रक आणि भाग प्रमाणपत्रावर भागाची जी रक्कम नमूद केलेली असते तिला म्हणायचं दर्शनी मूल्य, म्हणजेच फेस व्हॅल्यू. दुसरं मूल्य, विक्री मूल्य, इश्यू प्राइस. आता दर्शनी मूल्य 10 रुपये आणि समजा कंपनीने विकला 12 रुपयांनी, मग हे काय झालं, इश्यू प्राइस झाली, म्हणजे विक्री मूल्य. आणि बाजार मूल्य म्हणजे मार्केट व्हॅल्यू, हे मूल्य भाग बाजारातील मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लाय याच्यानुसार ठरवलं जातं. बघा, 10 रुपये हे फेस व्हॅल्यू आहे, दर्शनी मूल्य. 12 रुपये हे विक्री व्हॅल्यू आहे, इश्यू प्राइस. आणि आपल्या भागधारकांनी तो भाग 11 रुपयाला घेतला, ना फेस व्हॅल्यू ना इश्यू व्हॅल्यू, बार्गेनिंग करून 11 रुपयाला घेतला, तर ती झाली मार्केट. कळलं? बाजार मूल्य म्हणजे बाजारातलं मूल्य जे मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरवलं जातं. पुढं 6वं वैशिष्ट्य, हक्क. भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. उदाहरणार्थ, लाभांश प्राप्तीचा अधिकार, लेखा पुस्तकांच्या तपासणीचा अधिकार, भागधारकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार, भागधारकांच्या बैठकीत मतदानाचा अधिकार. एवढे अधिकार भागधारकांना असतात. याच्या व्यतिरिक्त बरेच असतात. 7वं वैशिष्ट्य, मिळकत. भागधारक कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून वाटा मिळवण्यास पात्र असतो. यालाच लाभांश असे म्हणतात. प्रत्येक भागधारकाला त्याने भाग घेतलेत म्हणून नफ्यातून लाभांश मिळतो, म्हणजे डिव्हिडंड. लक्षात ठेवा, भागांवर काय मिळतं, लाभांश. 8वं वैशिष्ट्य, हस्तांतरण. नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करतात. आता हस्तांतरण म्हणजे काय, समजा माझ्या नावावर भाग आहेत आणि मी माझ्या मुलाच्या नावावर केले, तर त्याला काय म्हणायचं, हस्तांतरण. सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात. 9वं, भागधारकाची मालमत्ता. भाग ही भागधारकाची चल मालमत्ता आहे. म्हणजे कधीही भागधारक त्यांचे भाग विकू शकतात आणि पैसे मिळवू शकतात, किंवा कधीही पैसे त्याच्यामध्ये गुंतवू शकतात आणि भाग मिळवू शकतात. म्हणजे भागधारकांची काय, एक मुवेबल प्रॉपर्टी, कधीही विकता येण्याजोगी प्रॉपर्टी आहे. 10वं वैशिष्ट्य, भागांचे 2 प्रकार पडतात आणि कुठली कंपनी 2 प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यातला पहिला आहे समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग. आता आपण या 2 भागांविषयी अधिक अभ्यास करूया. बघा, भागांचे प्रकार, समहक्क भाग, अग्रहक्क भाग. कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारची भागांची विक्री करू शकते, पण त्यासाठी त्यांचे हक्क, लाभ, जोखीम या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. हा तक्ता भागांचा प्रकार दर्शवतो. बघा, समहक्क भाग 2च आहेत. पहिलं, मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित समहक्क भाग आणि दुसरं मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित समहक्क भाग. तर अग्रहक्क भागांचे जवळपास 8 प्रकार पडतात. पहिला संचयी अग्रहक्क भाग, दुसरा असंचयी अग्रहक्क भाग, तिसरा लाभभागी अग्रहक्क भाग, चौथा अलाभभागी अग्रहक्क भाग, 5वा परिवर्तनीय अग्रहक्क भाग, 6वा अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, 7वा परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि 8वा न परतफेडीचे अग्रहक्क भाग. बघा, एवढे प्रकार पडतात. आता त्याच्याविषयी आपण सविस्तर अभ्यास करू. पहिल्यांदा पाहूया समहक्क भाग. समहक्क भागांना साधारण भाग असेही म्हटले जाते. आता समहक्क भागाची व्याख्या पाहूयात. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. किती सोपी व्याख्या आहे. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. सोपे की नाही. मग याच्यावरून समहक्क भागाची 2 वैशिष्ट्ये आहेत. त्यातला पहिला, अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. लक्षात घ्या, आधी अग्रहक्क भागांना वाढलं जातं भागधारकांना
आणि मग समहक्क भागधारकांना वाटतं. म्हणजे घरातली जी लोक आहेत, जी मूळ मालक आहेत, त्यांना उशिरा लाभांश, आणि जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना पहिला लाभांश, म्हणजे नातेवाईक आहेत त्यांना पहिला भाग. ठीक आहे. आणि ब, कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. सगळी देणी दिल्यानंतर राहिलेलं जे आहे ते समहक्क भागधारकांना मिळतं विसर्जनाच्या वेळी, कंपनी बंद करताना. पहा, उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा समहक्क भाग हा महत्त्वाचा स्रोत आहे. समहक्क भागांकडेच कंपनीचा मालकी हक्क असतो, पण त्याचबरोबर येणारी जोखीमही ते उचलत असतात. कंपनी विसर्जनानंतर सर्व गुंतवणूकदाराची रक्कम प्रथम परत केली जाते व उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. याच कारणासाठी समहक्क भागधारकांना मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागाचे हक्कदार असे म्हणतात. समहक्क भागधारकांसाठी कोणताही निश्चित अथवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही. लाभांशाचा दर नियामक मंडळाने ठरवल्यानुसार दिला जातो. एखाद्या वर्षी कंपनीला कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो व तोटा झाला तर लाभांश दिलाही जात नाही. अशा प्रकारे समहक्क भागधारकांचे भाग्य हे कंपनीच्या चढ उताराशी म्हणजे कंपनीच्या प्रगतीशी जोडलेले असते. जर कंपनी यशस्वी झाली तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद ते घेऊ शकतात, आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर मुख्यतः सगळी जोखीम त्यांनाच पेलावी लागते. याच कारणांमुळं समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचं भांडवल असे म्हणतात. समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असे म्हणतात. आता विधाने सकारण स्पष्टकरामध्ये हे येतं, त्यामुळे याचा अभ्यास आपल्या, म्हणून हे मी व्यवस्थित वाचून दाखवलं तुम्हाला, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढं, तथापि समहक्क भागधारकांना कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. त्यांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेसाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येक समहक्क भागधारकाला मतदानाचा अधिकार असतो. सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होऊ शकतात आणि मतदानाचा हक्क बजावतात. व्यवस्थापनातील त्यांचे प्रतिनिधी ते निवडतात. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक हे समहक्क भागधारक असतात. आता पाहूयात समहक्क भागांची वैशिष्ट्ये. आकडा 1, समहक्क भाग म्हणजे कंपनीतलं कायमस्वरूपीचं भांडवल. लक्षात घ्या, तिथं तुम्हाला मुद्दे लर्न करायचे आहेत आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुमच्या शब्दामध्ये 2-2 वाक्य लिहायचे, जास्त नाही, 2-2 वाक्य. त्यामुळे मोठे प्रश्न काहीच अवघड नाही. एकदा तुम्ही मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवले, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, इझिली तुम्हाला जमणार. बघा परत एकदा, समहक्क भागांची वैशिष्ट्ये. आकडा 1, कायमस्वरूपी भागभांडवल. समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही. त्यांची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतर करता येते. अशा प्रकारे समहक्क भागधारक हे कंपनीला दीर्घ मुदतीचं व कायमस्वरूपीचं भांडवल उपलब्ध करून देतात. दुसरं, अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भागांसाठी कंपनीने लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी व जास्त होत असतो. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कमवला तर लाभांश अधिक मिळतो. नफा झाला की लाभांश जास्त मिळणार. नफा कमी झाला तर लाभांश कमी मिळणार. नफा झालाच नाही तर लाभांश मिळणारच नाही. म्हणजे लाभांश कसा आहे, अस्थिर आहे. तिसरं वैशिष्ट्य, समहक्क भागधारकांना काही हक्क दिलेले आहेत. त्यातला पहिला हक्क मतदानाचा हक्क. आता या हक्काद्वारे समहक्क भागधारक संचालकाची निवड करतात. कंपनीची घटना व नियमावलीत ते दुरुस्ती करू शकतात, कारण ते मालक आहेत कंपनीचे. पुढं, नफ्यातील सहभागाचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळवण्याचा हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनी यशस्वी असेल व सढळ नफा कमवत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. तिसरा हक्क, लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारकांना ते ज्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपन्यांची लेखा पुस्तकांची म्हणजे सगळे अकाउंट तपासण्याचा अधिकार आहे. आणि ड, भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. समहक्क भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरित करू शकतात, म्हणजे एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर ते करू शकतात. चौथं वैशिष्ट्य, अग्रक्रम हक्क नाही. आता समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाबाबत अग्रक्रम नाही, तो कुणाला आहे, अग्रहक्क भागधारकांना. लक्षात आलं.
अग्रहक्क भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो आणि त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. त्याचबरोबर कंपनी विसर्जनाच्या वेळी आधी अग्रहक्क भागधारकांना मिळतं आणि राहिलेलं मग समहक्क भागधारकांना मिळतं. 5. नियंत्रण. समहक्क भागधारक हे कंपनीवर नियंत्रण ठेवून असतात. त्यांचे वर्णन कंपनीचे खरे मालक असे केले जाते. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांना दिला जातो. प्रत्येक समहक्क भागधारकास त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणानुसार मतदानाचा हक्क असतो. हा हक्क त्याला कायद्याने प्रदान केलेला आहे. वैयक्तिकरित्या सभेला हजर न राहता ते आपल्या प्रतिनिधी म्हणजे प्रॉक्सी मार्फत मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतदानाचा हक्क बजावून ते कंपनीच्या व्यवस्थापन व कामकाजात सहभागी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडतात. सर्वसाधारण सभेत चर्चेत असलेल्या सर्व बाबींवर त्यांना मत देण्याची मुभा असते. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनी व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात. 6वं वैशिष्ट्य जोखीम. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. जेव्हा कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येते तेव्हा असं संकट पेलायला ते तयार असतात. कंपनीने एखाद्या वर्षी कमी नफा कमवला असेल तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो. त्यामुळे भागांचं बाजार मूल्य कमी होऊन त्यांना भांडवली तोटा सहन करावा लागतो. अशा प्रकारे समहक्क भागधारक हे जोखीम उचलणारे भागधारक आहेत. 7वं वैशिष्ट्य अवशेष भागाचे दावेदार. अवशेष म्हणजे काय? शिल्लक राहिलेलं. समहक्क भागधारक कंपनीचे मालक असल्यामुळं कंपनीचे सर्व खर्च विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेच्या उर्वरित भागाचे दावेदार असतात. अवशेष भागाचा दावा म्हणजेच कंपनीच्या मिळकतीवरील अंतिम दावा. समहक्क भागधारक जरी शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळवण्याचा फायदा त्यांना असतो. 8वं वैशिष्ट्य कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही, कारण मालमत्तेचा अधिकार हा त्या कंपनीकडे असतो, कारण कंपनी ही कायद्याने निर्मित केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. बघा, महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय त्यांनी. मालमत्तेवर बोजा निर्माण करणं म्हणजे काय? मालमत्तेवर बोजा म्हणजे मालमत्ता आहे आणि त्याच्यावर काहीतरी जड काही ठेवायचं असं आहे का? नाही. बघा, सावकाराच्या वतीने कंपनीने आपल्या मालमत्तेवर निर्माण केलेले हक्क म्हणजे जर कर्जरोख्यांची परतफेड करण्यास कंपनी दोषी आढळली तर सावकार ती मालमत्ता विकून ती रक्कम वसूल करू शकते. समजा कंपनीच्या मालकीची जमीन आहे, जागा आहे, इमारत आहे, कच्चा माल आहे, पक्का माल आहे, यंत्रसामग्री आहे आणि ती गहाण ठेवून कंपनीने कर्जरोखे विकले, तारण ठेवलेले कर्जरोखे विकले म्हणजे मालमत्तेवर बोजा निर्माण केला. लक्षात आलं? पुढं 9वं वैशिष्ट्य अधिलाभांश भाग, बोनस भाग. हे जे बोनस भाग आहेत ते काय असतं पहा. अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. समभागाच्या प्रमाणात अधिलाभांश भाग दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःच वाढते. हा लाभ फक्त समहक्क भागधारकांना उपलब्ध आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. बोनस भाग कोणाला मिळतात? समहक्क भागधारकांना. का मिळतात? कारण ते जोखीम उचलतात म्हणून. 10वं वैशिष्ट्य हक्क भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधीची आवश्यकता असते आणि नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल ती जमा करते तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते. म्हणजे आता कंपनीचे नवीन भाग विकायला काढलेले आहेत, मग ते घेण्याचा पहिला हक्क कुणाला? चालू समहक्क भागधारकांना. लक्षात आलं? समहक्क भागधारकांना जर हवे असतील तर ते हे भाग विकत घेऊ शकतात, तेही त्यांच्याकडे आधी असलेल्या भागांच्या प्रमाणात. 11वं वैशिष्ट्य दर्शनी मूल्य. समहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे कमी असतं. हे मूल्य 10 किंवा अगदी 1 रुपयाच्या पटीत असतं. म्हणजे 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असं दर्शनी मूल्य ते कमी असतं. बाजार मूल्य. मागणी आणि पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्यांचे चढ उतार होत असतात. समहक्क भागांना मागणी व पुरवठा ही मिळवलेल्या एकूण नफा व घोषित लाभांश या 2 गोष्टींवर अवलंबून असते. एखादी कंपनी खूप यशस्वी आहे तर तिच्या भागांची किंमत खूप वाढलेली असते. उदाहरणार्थ MRF टायर घ्या, 75,000 80,000ला त्यांचा एक भाग असतो मार्केट व्हॅल्यू, कारण
तिचं यशच तेवढे, बरोबर. जेव्हा कंपनी भरघोस नफा मिळवते तेव्हा त्यांच्या भागांचं मूल्य वधारतं, पण जेव्हा त्यांचं नुकसान होतं तेव्हा बाजार मूल्य कमी होतं. असं चढ उतार सतत चालू असतात. त्यामुळे सट्टेबाजांना याचं खूप आकर्षण वाटतं. बघा, प्रतिभूतींच्या मूल्य बदलामुळे नफा मिळवण्याचा प्रयत्न सट्टेबाज करतात. म्हणजे किंमत कमी झाली की भाग घेऊन ठेवायचे, किंमत वाढली की भाग विकायचे आणि पैसे कमवायचे. हे काम कोण करतं? सट्टेबाज करतात. 13वं वैशिष्ट्य, भांडवल वृद्धी, कॅपिटल ॲप्रिसिएशन. जेव्हा भाग बाजारात भागांचं बाजार मूल्य वाढतं तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीची भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवतात. त्यामुळे भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होते. आता पाहूयात समहक्क भागांचे प्रकार. आता समहक्क भागांचे दोनच प्रकार पडतात. पहिला, मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा, मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. मग सर्वसाधारण हक्क म्हणजे काय? मतदानाचे सर्वसाधारण हक्क त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात ते मत देऊ शकतात, म्हणजेच मतदानाचा सर्वसाधारण हक्क. समजा मी कंपनीचे 100 भाग धारण केले, तर 100 वेळा मत देण्याचा मला अधिकार असतो. जेवढे भाग तेवढं मत, एक भाग एक मत. लक्षात आलं? दुसरं, मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान, लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 नुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात. कंपनी मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा हक्कच नसलेले भाग यांची विक्री करू शकते. अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दराने मिळण्याचे हक्क दिलेले असतात. हे होतं समहक्क भाग, समहक्क भागाची वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार. समजलं? आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.